काल सचिन साठे नावाचा जो अण्णाभाऊंचा वारसदार म्हणून घेतो त्याच्याविषयी मी एक भाषणामध्ये उल्लेख केला. कारण यांनी सुरुवातीला काय केलेलं, महापुरुष यांची तुलना करायला सुरुवात केली होती. ते झाल्यानंतर एका बामणाच्या तोंडातून गिरीश कुलकर्णी नावाचा त्याने सोशल मीडियावरती असा मेसेज टाकला की अण्णाभाऊ साठे प्रमाणे अण्णाभाऊ साठेचे जे वारसदार आहेत त्यांना तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांसारखं जपा. अरे कुठं बाबासाहेब आंबेडकर, कुठं त्यांचे वंशज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब, आणि त्यांच्याशी देखील तुम्ही तुलना करायला लागले. आणि त्याचा विरोध का करतो त्या सचिनचा? त्याचं सर्वात मोठं कारण जे असेल ना, तर तो आरएसएसचा दलाल आहे. त्या सचिन साठेने मांगाचा सोन्या या नावाचं जे फेसबुक अकाउंट त्याचा जो कुत्रा चालवतोय, त्याच अकाउंटने ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली भडकवण्याचं काम केलं. मांगाचा सोन्या नावाचं जे अकाउंट आहे ते अकाउंट सचिन साठे हँडल करतो. आणि सचिन साठेचा त्याच्यावर आजही फोटो आहे, ज्या सोन्याच्या मांगानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामकारक पोस्ट केल्या. ज्यांनी आम्हाला आरक्षण काय बाबासाहेबांमुळे नाही मिळालं, ते लहुजी साळवे यांनी इंग्रजांची लढाई लढली होती आणि म्हणून देश स्वतंत्र झाल्यानंतर ते आरक्षण भेटलं. बाबासाहेबांचा तुमचा बाप असेल तर तुमच्या बापाचा बाप ज्योतिराव फुले आणि त्याचा बाप लहुजी साळवे, अशा प्रकारच्या पोस्ट करून त्याने समाजामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याचं काम केलं. त्याच्या प्रत्येक पोस्टमध्ये आता त्याने डिलीट केलेले आहेत त्या मांगाच्या सोन्याने. हे सर्व चालू असताना मी सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटलं की चला जनसंख्येनुसार यांना आरक्षण भेटत असेल तर यांची खरंच हे शिकलेले नाहीये, त्यांची उन्नती झाली नाही, जर जनसंख्येनुसार यांना भेटत असेल तर मग काय हरकत आहे, म्हणून मी देखील यांना सपोर्ट करत होतो. एक आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या की अनुसूचित जातीला तुम्ही भाऊबंद माना, म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करत होतो. पण जेव्हा मला समजलं विश्वसनीय सूत्रांकडून की हे जे वर्गीकरण आहे हा एक या मनोवादी लोकांचा डाव आहे, हे लोकसंख्येनुसार आरक्षण मागत नव्हते तर हे लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण मागत होते. आणि हे ज्यावेळेस मला कन्फर्म झालं आणि हे मोठ्या प्रमाणात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करायला लागले, त्यावेळेस मग मी निर्णय घेतला की यांच्या सोबत यांना बिलकुल सहकार्य करायचं नाही. कारण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची ज्या ठिकाणी बदनामी करत असतील, लायकी नसलेल्या लोकांना महापुरुषांचा समान दर्जा देत असतील, तर मग तेव्हा मी यांच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात केली. मला बोलतात की मी त्यांच्या महापुरुषांना शिव्या देतो. मी आजपर्यंत एकही शिवी कुठल्या महापुरुष म्हणजे त्यांच्या महापुरुषांना दिलेली नाहीये. मी सदैव बोलतो माझ्या जीवनाचं आणि अनुसूचित जातीतील तमाम जातींचं जर कोणी महापुरुष असला पाहिजे तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजे. अरे बाबासाहेब आमच्या जातीमध्ये जन्मले, त्यांनी काय फक्त आमच्या जातीचा उद्धार नाही केला, तुमच्या बापजाद्याने कधी आरक्षणाची मागणी नाही केली. आरक्षण काय असतं हे देखील तुम्हाला माहित नसतं, तेव्हा आमच्या बापाने तुम्हाला आरक्षण दिलं, तुम्हाला समान संधी दिली. 13% मध्ये तुम्हाला समान पुरं घोडं मैदान तयार होतं, परंतु तुम्ही लोक आरक्षणाचा फायदा नाही घेऊ शकलात. तुमची जडफडाट का होते? जो मांग आणि मातंग समाज आजूबाजूला राहायचा, आज त्याची गाडी बंगला त्याची तरक्की बघून तुम्हाला त्रास होतोय. ज्याप्रमाणे आमचे पूर्वज, आमचे पूर्वीच्या पिढ्या ज्यांनी गाव सोडून शहराकडे आलेत, वाटेल ते काम केलं, त्यांनी रस्त्यावर राहिले, हॉस्टेलमध्ये राहिले, विहारात राहिले, रोजंदारी केली, हॉटेलात काम केलं, पैसा कमा केला, मेहनत केली, शिक्षण घेतलं, त्यानंतर त्यांना नोकरी केली. जेव्हा आमचे पूर्वज हे सगळं करत होते त्यावेळेस तुम्ही काय करत होता? तुम्ही तुमची तेच ज्या हिंदू समाजाने तुम्हाला हीन दर्जाची वागणूक दिली तुम्ही त्यालाच फॉलो करत होता. आणि आज तुम्ही आम्हाला दोष देता की महाराजांनी बौद्धांनी आरक्षण खाल्लं.
आणि जातीवाचक बोलण्याची सुरुवात देखील तुम्हीच केली. तुम्ही महारांनी आरक्षण खाल्लं, महारांनी असं केलं. आमच्या समाजाला तुम्ही चपला दाखवताय, जोडे मारो बोलताय. अरे ज्यांनी तुमचं संरक्षण केलं, तुमच्या रक्षणासाठी आम्ही सदैव भांडत राहिलो या सरकारशी. आम्ही कोणत्या आरएसएसच्या नांदाला नाही लागलो. आमच्या बापाने सांगितलं होतं की हे लोक काय आहेत म्हणून. सदैव तुमच्यासाठी लढत राहिलो. खूप मन दुःखी झालं आमचं की ज्या वेळेस पाहिलं की तुम्ही लोक आरएसएसच्या दावणीला बांधलेले गेलायत आणि या आरएसएसचा जो कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्यांच्या मार्फत जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा, याची सुपारी जर कोणी घेतली असेल तर त्या सचिन साठेने घेतलेली आहे. आताही जेवढं काही वादळ उठतंय ते फक्त त्या सचिन साठेमुळे उठतंय. कारण सचिन साठे हा देवेंद्र फडणवीसचा पालतू कुत्ता आहे. त्याने अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं पार पद्धतशीरपणे काम केलेलं आहे. तुम्ही मला बोलताना आपल्या समाजातील काही आहेत ते आमचे 2-4 आंबेडकरवादी आमच्या समाजाचे की नाही असं कसं तुम्ही अनुसूचित जातीला तोडताय, मग असं सांगितलं आणि तसं सांगितलं. किती सहन करायचं भाई, किती सहन करायचं. आम्ही सहन नाही करणार, तुम्ही करा सहन. तुम्हाला त्यांच्या गळे भेटायचे असेल, त्यांना तुमचा भाऊ म्हणून बोलायचं असेल ना तुम्ही बोला, मी नाही बोलणार. माझ्या बाबासाहेब आंबेडकरचा अपमान केला आणि त्यांच्या वंशजांचा आता अपमान करतायत ते लोक. काल परवा तो बेवडा त्या म्हातारा तो त्याच्या कबरमध्ये हड्डे आहेत आझाद मैदानमध्ये बोलतो की वंशजाला आम्ही धडा शिकू. हे सहन होणार नाही. आणि मला कोणी आहे ना असं हे नका बोलू की आपला लहान भाऊ आहे आणि तू जाऊ दे सोडून दे, ते अडाणी आहे. अरे अडाणी म्हणता म्हणता तुमच्या कानात मुतायला लागले ना ते लोक, किती सहन करणार आहात. हे बघा, आणि त्या कालच्या भाषणामध्ये पण मला संधी मिळाली नव्हती. समोरील जनतेने ज्या वेळेस बोललं की मला बोलायला द्या, त्यावेळेस मजबुरीने मला बोलायला द्यावं लागलं. आणि त्या भाषणामध्ये देखील मी माझं जे मनातलं होतं ते मला बोलता नाही आलं. म्हणून आज फेसबुकच्या लाईव्ह वरून मी माझ्या मनातलं बोलतोय. त्या दिवशी मला भाषणामध्ये ते मुद्दे देखील मांडता आले नाही, कारण सगळे असे पाठून हात टोचतं कोण कोणाला असं बघतं जसं काय मी काय असं चुकीचं काय एक आतंकवादी त्या ठिकाणी उभं राहिलो होतो. अरे माझ्या मनातल्या व्यथा तरी मला बोलू द्या. आणि मला जे बोलायचं ते सर्वसामान्य भीमसैनिकांचा आवाज आहे तो. हे मी वैचारिक आणि खूप शिकले सवरले लोक आणि ते असे ज्या पद्धतीने करतात, अरे असं नाही करायचं, आपले लहान भाऊ आहे. अरे लहान भाऊ कसले, कोण नाही भाई लहान भाऊ बिऊ. माझा मोठा भाऊ बी बौद्धच, माझा लहान भाऊ बी बौद्धच. खूप अति केली भाई या लोकांनी, तुम्ही नाही समजू शकत. आता अण्णाभाऊ साठेबद्दल जर मी बोलायला लागलो, मग तुम्ही थोडासा विचार करा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या केलेल्या कार्यांचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यांचा खूप बोलायचं आहे, पण बोलता येत नाही. हा भाईचारा टिकवायचा तुमच्या लोकांना मतासाठी. मला नाही मतासाठी कोणाच्या मागे पडायचं की मला मत दे म्हणून. तुम्हाला मतासाठी भाईचारा टिकवायचा, तुम्ही टिकवा. परंतु पुन्हा एकदा सांगतो, हा सचिन साठे जो आहे ना, हा आस्थानीतला साप आहे, हा हिरवा साप आहे. त्या सचिन साठेने पूर्ण अनुसूचित जातीची वाट लावलेली आहे. आणि वारसदार बोलतो का, ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांचं पार्थिव 3 दिवस चिरागनगरच्या झोपडपट्टीमध्ये होतं. कुणाला समजलं देखील नाही की अण्णाभाऊ साठे यांचे महापुरुष मरून पडले तिथं. कोणी त्यांना अग्नी द्यायला आलं नव्हतं. जेव्हा वास सुटला ना त्यावेळेस आमच्या बौद्ध समाजाच्या बांधवांनी त्यांचं ते प्रेत, त्याला अंतिम संस्कार भैयासाहेब आंबेडकर हे सगळे उपस्थित होते त्यावेळेस झालं. आणि हे बघा, तुम्हाला महापुरुष बोलायचं तुम्ही बोला, मला कुणाच्या भावना नाही दुखवायच्या आहे. पण ह्या सचिन साठेचे वडील आजोबा शंकर साठे ज्या वेळेस त्या मैताच्या क्रियाकर्मासाठी 300 रुपये भेटले होते,
ते चोरण्याचं काम या शंकर साठेच्या आजोबांनी केलं आणि याला तुम्ही बोलताय की अण्णाभाऊ साठेंचा वारसदार. हा याचे जर आजोबाच असे चिंधी चोर होते तर हा काय असणार आहे. आज पण तो बोलतोय की RSSने आम्हाला शिकवलं राहायला. अरे आम्हाला माहिती आहे RSS तुला शिकून पाठवलेला येत. तुझे काय अवकात आहे बेट्या. साला चिंधी चोर तू आमच्या त्या पप्पू कागदेच्या ऑफिसमध्ये काम करायचा आणि आला मोठा आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबरी करायला. अरे कुठे सूर्य, कुठे हे झुगूर साला. त्यामुळे तुम्हाला आहे ना त्या सचिन साठेला डोक्यावर बसवायचं तर बसवा, परंतु आमच्या वंशजांशी आणि आमच्या लोकांशी तुलना करायचं सोडून द्या. आणि मी भडकाऊ भाषण करतो, मी भडकाऊ बोलतो, माझ्यावर तुम्हाला जे गुन्हे दाखल करायचे ते करा. मी कुठल्याही गुन्ह्याला घाबरत नाही, परंतु सुरुवात त्या मांगाच्या सोन्याच्या पेजवरून झालेली आहे. त्याने जेवढे अकाउंट डिलीट केलेले आहेत ना, ज्याने जेवढ्या पोस्ट डिलीट केल्या आहे त्याची सगळ्यांची चौकशी करण्यात यावी. आणि त्या सचिन साठेचं त्या मांगाच्या सोन्याचं काय रिलेशन आहे याची चौकशी करण्यात यावी. आणि मला माझ्या आजपर्यंत बोललेल्या इन्क्लुडिंग लहुजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल मी जेही काही बोललो त्याच्यावर मी आताही ठाम आहे. माझ्यावर तुम्हाला कुठलीही कारवाई करायची असेल तर मी सक्षम आहे, मी त्यासाठी तयार आहे. तुम्ही मला जेलमध्ये टाका किंवा माझ्यावर काय गुन्हा दाखल करायचं ते करा. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत असताना इतर नेत्यांसारखा गप्प बसणारा मी भीमसैनिक नाही आहे. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला जेल याचा काही फरक पडणार नाही आहे. आणि तो एक कोणती चुतिया मला बोलतोय की माझी जबान ही छाटली तर 2 लाख देईल. अरे तुमची औकात काय. ही जबान आहे ना, ही जबानच आहे ती. आज ही जबान छाटणार आहे तुम्ही. अरे तुमची अवकात आहे का माझ्या अंगाला जरी हात लावायची. साले तुमच्या लातूरमध्ये आलो मी, तुमच्या त्या नकली बापाला बोलून ठोकून आलो पुन्हा इकडं. आता पण मुंबईमध्ये आहे. तुमच्यामध्ये जेवढा दम असेल ना तो लावा. आणि जीप बीप काय करता, माझ्या शर्टाला हात लावून दाखवा, मी त्याला 5 लाख रुपये देतो. ह्या शर्टाला आहे ना एखाद्या मागत्याने हात लावून दाखवा, त्याला 5 लाख रुपये देतो मी. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका कोणी. आणि त्या सचिन साठेला सांगतो, तू तुझी आहे ना काय, तुझे ते चमचे चेले चपाटे, तुला देव म्हणो, तुला तो राम म्हणो, कृष्णा म्हणो, तुला जे म्हणायचं तो म्हणू का, तुला तो अण्णा भाऊचा वारसदार म्हणो, मला काही देणं घेणं नाही आहे. परंतु तुझे चेले चपाटे आणि त्या गिरीश कुलकर्णीला पण सांगतो की तू बाबासाहेबांच्या वंशजासारखं यांना जपा असं बोलून तुझा मनुवादी अजेंडा इथं नको चालवू. जी धार, जी महामानवाच्या वंशजाबद्दल आमच्यामध्ये रिस्पेक्ट आहे ना ती कुणाबद्दल नाही आहे. त्यामुळे सचिन साठेची बराबरी कुणासोबत करू नये. सचिन साठे आमच्या वंशजाच्या नखाच्या धुळीबरोबर आहे. त्यांची तर बराबरी करूच शकत नाही, पण माझ्या केसाची पण बराबरी करू शकणार सचिन साठे. आता त्याला याच्यापुढे तो आहे आणि मी आहे. त्याने सुरुवात केलेली त्या मांगाच्या सोन्याच्या